आज आपल्या कुकिंग स्टुडिओमध्ये बनणारे एकदम मार्केट स्टाईल आईस्क्रीम. हे आईस्क्रीम बनवताना आपण कुठल्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह वापरलेले नाहीये, CMC पावडर, GMC पावडर वापरलेले नाहीये. एकदम नॅचरल पद्धतीने हे आईस्क्रीम बनवून तयार होतात. एकदा तुम्ही या पद्धतीने आईस्क्रीम बनवले की तुम्ही नेहमी याच पद्धतीने आईस्क्रीम बनवाल. एवढे सॉफ्ट आणि क्रीमी बनून हे आईस्क्रीम तयार होतात. आता हा आईस्क्रीम बेस बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे, वेगळे फ्लेवर्स ऍड करून नॅचरल पद्धतीने आईस्क्रीम कसे बनवायचे, शिवाय आईस्क्रीम वरती आईस क्रिस्टल जमा होऊ नये यासाठी काय ट्रिक यूज केली आहे, हे सगळे आपण पुढे बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम टू द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. मी वर्षा. पदार्थ बनवणं, पदार्थ खाऊ घालणं आणि तो पदार्थ आपल्या नावाने ओळखला जावं याचंच कॉम्बिनेशन म्हणजेच द वर्षाज कुकिंग स्टुडिओ. सगळ्यात पहिले आपल्याला आईस्क्रीमसाठीचा बेस बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी इथे मी 1 लिटर दूध घेतलंय. हे फुल क्रीम मिल्क आहे. दूध घेताना शक्यतो फुल क्रीम वालंच घ्या. गाईचं दूध किंवा पाण्याचं प्रमाण जास्त असलेलं दूध इथं आपल्याला अजिबात वापरायचं नाहीये. त्यानंतर इथे साखर घेतली 1 कप, मिल्क पावडर घेतली 1 कप आणि 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलंय. आता हे सगळं साहित्य आपल्याला एका बाउलमध्ये मिक्स करून घ्यायचंय. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून झालं की आपल्याला एका जाड तळाच्या कढईमध्ये हे गरम करायला ठेवायचंय. आता इथे आपल्याला 5 ते 6 वेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवायचे. त्यामुळे मी इथे 1 लिटर दुधाचं प्रमाण घेतले. पण तुम्हाला एकच फ्लेवरचं आईस्क्रीम बनवायचं असेल तर त्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले, तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता. आता हे मिश्रण आपल्याला असंच थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे. तोपर्यंत आपल्याला याच्यासाठी लागणारी क्रीम बनवायला घ्यायची. त्यासाठी मी इथे 1 लिटर व्हिपिंग क्रीम घेतली. ही नॉर्मली जी केकला वापरली जाते तीच व्हिपिंग क्रीम आहे. ती तुम्हाला कुठेही केक शॉपमध्ये किंवा ऑनलाईन पण मिळून जाईल. आता एका बाउलमध्ये ही सगळी क्रीम आपल्याला काढून घ्यायची. आता ही क्रीम सगळी एका बाउलमध्ये काढून झाली की आपल्याला एका बीटरच्या मदतीने ही व्हिप करून घ्यायची. आता इथे आपण 1 लिटर दुधासाठी 1 लिटरच व्हिपिंग क्रीम घेतली. आता आपल्याला ही क्रीम बीट करून घ्यायची. आता आपली क्रीम बीट करून झाली की आपल्याला यामध्ये हे 200 ग्रॅम मिल्क मेड टाकून घ्यायचे. आता आपल्याला ही क्रीम एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायची. आता इकडे आपलं दुधाचं मिश्रण पण थंड झालंय. हे पण आपल्याला ह्याच क्रीम मध्ये टाकून घ्यायचंय. आता हे एकत्र करून झालं का आपल्याला एकसारखं असं बीटरने पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचंय. आता इथे आपल्याला 4 टेबलस्पून व्हॅनिला इसेन्स पण ऍड करायचं आहे. आता हे सगळं मिश्रण आपल्याला एकसारखं असं बीटरने मिक्स करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपला आईस्क्रीमचा बेस बनून तयार झालाय. आता हा आईस्क्रीमचा बेस वापरून वेगळ्या फ्लेवरचे आईस्क्रीम कसे बनवायचे ते आपण बघूया. तर सगळ्यात पहिले आपण मँगोचा आईस्क्रीम बनवून घेणार आहे. त्यासाठी मी 2 फ्रेश असे मँगोची प्युरी करून घेतली आहे. त्यानंतर थोडेसे मँगो कट करून घेतले आणि आपल्याला थोडासा ऑरेंज फूड कलर लागणार आहे आणि थोडासा मँगो इसेन्स. आता त्यासाठी आपल्याला यातला काही बेस एका बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता या बाउलमध्ये थोडासा बेस काढून झालं की आपल्याला यामध्ये मँगोची प्युरी, थोडासा फूड कलर आणि 2 ड्रॉप मँगो इसेन्स टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपलं मँगोचं आईस्क्रीम बनवून तयार झाले. आपल्याला आता हे सेट करण्यासाठी एका एअरटाईट कंटेनर मध्ये काढून घ्यायचंय. तर अशा पद्धतीने आपलं मँगोचं आईस्क्रीम बनवून तयार झालंय. आता आपल्याला दुसरं आईस्क्रीम बनवायला घ्यायचंय. आता सेकंड आपल्याला टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवायला घ्यायचंय. त्यासाठी मी इथे शहाळ्याची जी मलाई येते ती मलाई थोडीशी कट करून घेतली. ती आपल्याला एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायची आहे. आता याच भांड्यामध्ये आपल्याला जे कोकोनटचं असं मिल्क येतं ते मिल्क टाकून घ्यायचंय आणि ते अंदाजेच टाकायचंय आपल्याला. आता नॉर्मली इथे बरेचसे लोक कोकोनटचं पाणी वापरतात हे ग्राइंड करण्यासाठी, पण त्यामुळे आईस क्रिस्टल जमू शकतात. त्यामुळे आपण इथं कोकोनट मिल्क वापरलंय. आता आपल्याला हे फाईन असं ग्राइंड करून घ्यायचंय.
हे ग्राइंड करून झालंय. आता हे जरा वेळ आपल्याला साईडला ठेवायचंय. यातला थोडासा बेस आपल्याला एका बाउलमध्ये ह्या काढून घ्यायचा आहे. आता ह्या बेसमध्ये आपल्याला हे सगळं ग्राइंड केलेलं मिक्सचर टाकून घ्यायचंय. आता थोडेसे कोकोनट पीसेस पण आपल्याला यात टाकून घ्यायचे. आता इथे आपण कोकोनट मिल्क वापरले, त्यामुळे कोकोनट इसेन्स वापरला नाहीये, कारण कोकोनट मिल्क मध्ये ऑलरेडी थोडीफार प्रमाणात कोकोनट इसेन्स ऍड असतो. तर अशा पद्धतीने आपले टेंडर कोकोनट आईस्क्रीम पण तयार झाले. हे पण आपल्याला एका कंटेनर मध्ये काढून घ्यायचंय. आता हे बारीक कट केलेले कोकोनटचे पीसेस आपल्याला थोडेसे वरती टाकून घ्यायचे. तर अशा पद्धतीने आपले टेंडर कोकोनट आईस्क्रीम बनवून तयार झाले. आता आपण दुसरं आईस्क्रीम बनवायला घेऊया. आता तिसरं आपल्याला ओरिओ बिस्किट आईस्क्रीम बनवायला घ्यायचे. त्यासाठी मी इथे 1 पॅकेट ओरिओचे बिस्किट घेतले, त्याची क्रीम काढून बिस्किट असे क्रश करून घेतले. आता यातला काही बेस आपल्याला ह्या बाउलमध्ये काढून घ्यायचा आहे. आता या बाउलमध्ये बेस काढून झाला की आपल्याला हे ओरिओचं क्रश केलेले सगळे बिस्किट यामध्ये टाकून घ्यायचे. आता आपल्याला हा सगळा बिस्किटचा क्रश ह्या बेसमध्ये चांगला एकजीव मिक्स करून घ्यायचा. अशा पद्धतीने आपले ओरिओ बिस्किटचं आईस्क्रीम पण तयार झाले. हे पण आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं. आता चौथं आपल्याला चॉकलेट आईस्क्रीम बनवायला घ्यायचं. त्यासाठी इथे आपण 4 चमचे कोका पावडर घेतली आहे, 2 चमचे चॉप केलेलं चॉकलेट घेतलंय आणि थोडंसं चॉकलेट आपण मेल्ट करून घेतलंय. आता पुन्हा आपल्याला यातला थोडासा बेस घ्यायचा. आता यामध्ये आपण कोका पावडर टाकून घेऊयात. आता आपल्याला हे चॉकलेट पण सगळं यामध्ये टाकून घ्यायचंय. आता हे सगळं आपल्याला एकसारखं असं मिक्स करून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं चॉकलेट आईस्क्रीम पण बनवून तयार झाले. हे पण आपल्याला एका एअरटाईट कंटेनरमध्ये काढून घ्यायचं. तर अशा पद्धतीने आपलं चॉकलेट आईस्क्रीम बनवून तयार झाले. आता हे आपण साईडला ठेवूयात आणि दुसरं आईस्क्रीम बनवायला घेऊयात. आता आपल्याला स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवून घ्यायचंय. त्यासाठी आपण फ्रेश स्ट्रॉबेरी वापरणार नाहीये. स्ट्रॉबेरीचा जो क्रश मिळतो त्यापासून आपण आईस्क्रीम बनवणार आहे, कारण तुम्हाला हे पण कळेल की क्रश वापरून आईस्क्रीम कसं बनवलं जातं. त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे स्ट्रॉबेरीचा क्रश. तो मी 1 वाटी घेतलाय छोटी. त्यानंतर आपल्याला लागणार आहे पिंक कलर. आता इथे आपल्याला स्ट्रॉबेरी इसेन्स वापरायचा नाहीये, कारण ऑलरेडी क्रशमध्ये इसेन्स ऍड असतो. आता आपल्याला यातला बेस काढून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने क्रश वापरून आपलं स्ट्रॉबेरी आईस्क्रीम पण तयार झालं. हे पण आपल्याला एका कंटेनरमध्ये काढून घ्यायचे. आता आपले हे सगळे आईस्क्रीम बनवून तयार झालेत. आता आपल्याला हे फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचे, पण त्या अगोदर आपल्याला हे कंटेनर एका क्लीन रॅपने चांगले पॅक करून घ्यायचे, म्हणजे झाकणावरती जे पाणी तयार होतं आणि ते पाणी आईस्क्रीमवरती पडून त्याचे आईस क्रिस्टल बनतात, ते ह्या क्लीन रॅपमुळे बनणार नाहीत. आता हे सगळे आईस्क्रीम पॅक करून झाले की आपल्याला रात्रभरासाठी किंवा 7-8 तासांसाठी फ्रीजरमध्ये सेट करायला ठेवायचे. आता इथे आपण क्रश वापरून जे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम बनवलं तसे 40 ते 50 फ्लेवरचे क्रश बाजारामध्ये मिळतात. तसे क्रश वापरून तुम्ही त्यामध्ये फक्त कलर आणि इसेन्स ऍड करून हवं त्या फ्लेवरचे आईस्क्रीम बनवू शकता. आता हे 40 ते 50 फ्लेवरचे आईस्क्रीम बनवण्यासाठी तुम्हाला फक्त क्रश, कलर आणि इसेन्स ऍड करायचं आहे. आणि जर तुम्हाला फ्रेश फ्रूटचं आईस्क्रीम बनवायचं असेल तर त्याचा पल्प करायचा आहे आणि त्यामध्ये कलर आणि इसेन्स ऍड करून तुम्ही हवा तो फ्लेवर ऍड करू शकता. आता 7-8 तास झालेत, आपलं आईस्क्रीम कसं सेट झालंय ते बघूयात. बघा, अशा पद्धतीने आपले सगळे आईस्क्रीम बनवून तयार झालेत. अजिबात सुद्धा यात आईस क्रिस्टल जमा झालेले नाहीत. एकदम स्मूथ आणि क्रीमी टेक्स्चरचे आईस्क्रीम बनवून तयार झालेत. ह्या उन्हाळ्यामध्ये एकदा तरी हे आईस्क्रीम नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.